महासागर न्यूज. देशातल्या सामाजिक घडामोडींवर, देशातल्या अस्थिरतेवर, देशाच्या महागाईवर आणि जगातल्या संघर्षावर मोदी बोलत नाहीत. ते तामिळनाडू निवडणुका, केरळच्या निवडणुका, आसामच्या निवडणुका आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर लक्ष देत आहेत. हे प्रधानमंत्री आहेत की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती जोरदार निशाणे साधले. काय म्हणून? मोदी म्हणतात की काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करते आणि फडणवीस म्हणतात की नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे. आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत, हे देवेंद्र फडणवीसजी यांनाही कळत आहे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असती तर इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे जे प्राण गेले ते गेले नसते. आणि हा दोन देशातल्या संघर्षाला जबाबदार मोदी यांचे मालक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे. ज्या पद्धतीनं बॉम्ब वर्षाव सुरू आहेत, नरेंद्र मोदी आतापर्यंत ह्या संघर्षावरती त्यांनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मोदींनी ऑपरेशन सिंदूर अचानक मागे घेतलं. ते प्रेसिडेंट ट्रम्प पाहिजे होता. भारत महान देश आहे, मोठा देश आहे. जर या जगातले स्पेन, इटाली सारखी, पुतीन सारखी राष्ट्र, मी नावं घेतोय, या युद्धावरती मत व्यक्त करतायत, चीन मत व्यक्त करताय, पण नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतंही मत महासागर न्यूज.